नमस्कार. 2 दिवसापूर्वी माझ्या विद्यार्थिनीच्या वडिलांसोबत एक घटना घडली. ती विद्यार्थिनी कॉलेजला आली आणि 1 ते 2 तासामध्येच जवळपास 9:30-10च्या दरम्यान त्यांना एक कॉल जातो की तुमच्या मुलीला आम्ही किडनॅप केलेलं आहे आणि तुम्ही 30,000 रुपये पाठवा. आता मुलीला किडनॅप केल्यानंतर आईवडील निश्चितच काय झाले, त्यांना धक्का बसला, शॉक बसला आणि ते रडायला लागले खूप. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमच्या मुलीला आम्ही मारून टाकू. वडील खूप रडायला लागले. ते म्हणाले, माझ्या मुलीला काहीच करू नका, मी तुम्हाला पैसे देतो. आणि म्हणाले आत्ताच बँकेत जा. बँकेत गेले आणि त्यांनी सांगितलं तुमचा फोन बंद करायचा नाही. आणि बँकेत गेल्यानंतर जेव्हा तिथल्या त्या मॅनेजरला त्यांना ते कळलं की हा असा असा प्रकार घडला, त्यांनी सांगितलं हा फेक कॉल आहे, पहिले तुम्ही तुमचा मोबाईल बंद करा, तुमची मुलगी कुठेच गेलेली नाही. म्हणाले माझी मुलगी सकाळी कॉलेजला गेली होती, तर कॉलेजमध्ये जर कोणाचा नंबर असेल, कोणा मॅडमचा, सरांचा, तर पहिले त्यांना कॉल करा. आणि त्यांचा कॉल आला मला आणि सांगितलं की हो तुमची मुलगी कॉलेजलाच आहे. अशा इतक्या घटना घडत आहे. बऱ्याच मॅडमसोबत किंवा पॅरेंट्ससोबत ही घटना घडलेली आहे की तुम्ही तुमच्या मुलीने जे ऑनलाईन पार्सल बोलवलं आहे त्याच्यामध्ये ड्रग्स आहे, जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर हे पार्सल आम्ही पोलिसांच्या हवाली करू आणि तुमची मुलगी अरेस्ट होईल. नंतर एका पॅरेंट्सला कॉल जातो की असं सेम ज्यांना एकुलता एक मुलगा आहे त्यांना सांगतो तुमच्या मुलाला आम्ही किडनॅप केलेला आहे. अशा वेळेला सावधानता तुम्हाला बाळगायची आहे, घाबरायचं नाही. आणि पहिले पाहायचं आहे की ज्या मुलगा असो अथवा मुलगी किडनॅप करतो आहेत, ड्रग्स सांगत आहेत, काहींना सांगितलं की तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे, ती हॉस्पिटलला आहे, एवढे पैसे पाठवा, मुलगी घरीच होती. म्हणजे असे कित्येक घटना आहेत की बऱ्याच लोकांसोबत ह्या घडत आहे. कारण काय, आता त्या मुलीचे आईवडील 2-3 दिवसापूर्वी गोल्ड लोनसाठी बँकेत गेले होते आणि गोल्ड लोनसाठी त्यांनी अप्लाय केलेलं होतं. म्हणजे या हॅकर्सनं कुठनं तरी ही सगळी माहिती काय करतात की गोळा करतात आणि बरोबर त्या लोकांना कॉल करतात. अशा वेळेला घाबरून न जाता तुम्हाला तिथे सावधानतेने, त्याचबरोबर समयसूचकता त्या ठिकाणी आपल्याला बाळगायची असते की जर हा प्रकार जर वारंवार घडत असेल तर तो नंबर जो आहे आपण येथे पोलीस स्टेशनला किंवा क्राईम ब्रांच वगैरे त्यांना जर आपण दिला तर ते त्यातनं काहीतरी मार्ग किंवा ते हॅकर शोधू शकतील. परंतु घाबरून न जाता चुकूनही कोणी असं म्हटल्याबरोबर पैसे देऊ नये. त्यांना जर तुम्ही त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलं तर लगेच त्यांचा तो फोन कट होतो आणि पुन्हा त्यांचा फोन कधी लागतही नाही. म्हणून सगळ्यांनी सावधान राहा आणि माझा व्हिडिओ शेअर करा की बाकी लोकही सुद्धा यापासून काय राहतील, सतर्क राहतील. थँक्यू.